मी सुधाकर कांबळे, माजी उपनगराध्यक्ष कंधार। मी असं सांगतो की मागचे सुधाकर श्रंगारे खासदार साहेब यांना जरी वाटत असेल की बौद्ध समाजाचे उमेदवार आहेत आणि त्यांना बौद्ध समाजाचे मतं पडतील, परंतु त्यांनी एकतर बौद्ध समाजाचंही काही विकासाबद्दल काही धोरण आखलं नाही, काम केलेलं नाही आणि लोकसभा मतदारसंघामध्ये तर काम केलेलंच नाही। मध्ये त्यांनी धम्म परिषदा घेतल्या निवडणुकीच्या तोंडावर, परंतु ते सगळे लातूरचेच लोक आणून इथला स्थानिक मतदारसंघाचे कार्यकर्ते कोणीच घेतले नाहीत आणि ते धम्म परिषदा भाजपा प्रणित होत्या RSS प्रणित होत्या हेच कळायला मार्ग नव्हतं, अशी अवस्था त्या धम्म परिषदेमध्ये होती। आणि असं समजू नये खासदार साहेबांनी की बुद्धाची मतं आम्हाला मिळतील, यावेळेस बुद्धाची मतं कदापि मिळणार नाहीत, कारण की त्यांना जे मतं बौद्ध समाज करेल ती मतं मोदींना पंतप्रधान होण्यासाठी प्लस राहतील आणि मोदीचं भाजपा ही घटना बदलण्यासाठी सक्रिय आहे, याच्यामुळे एकही मत बौद्धाचं त्यांना मिळणार नाही अशी गॅरंटी देतो।